महाराष्ट्र शासनाचे ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 27 आणि 28 मार्चला कुडाळमध्ये सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं आहे। याचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे। त्याचबरोबर या 2 दिवसात विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी दिली। कुडाळ इथं टोपीवाला वाचनालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। या पत्रकार परिषदेला जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवन, कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह राजन पांचाळ उपस्थित होते। पाहूयात। शासनाचा सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत दरवर्षी ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हे ग्रंथ महोत्सव घेत असतात। तर यावर्षीचा जो ग्रंथ महोत्सव आहे 2025चा तो दिनांक 27 आणि 28 मार्च रोजी महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे होणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री नितेश राणे सर यांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय श्री नारायण राणे खासदार साहेब, त्याचप्रमाणे माननीय श्री प्रमोद कामत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि ॲडव्होकेट निरंजन डावकरे विधान परिषद सदस्य, तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे विधान परिषद सदस्य, माननीय श्री दीपक केसरकर विधानसभा सदस्य, माननीय श्री निलेश राणे विधानसभा सदस्य, माननीय श्री तुकाराम साईल उपाध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि माननीय श्रीमती प्राजक्ता बांदेकर नगराध्यक्ष नप कुडाळ हे राहणार आहेत। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती जी आहे ती माननीय श्रीमती तृप्ती दोडमिसे मॅडम कलेक्टर सिंधुदुर्ग, त्याचप्रमाणे श्री रवींद्र खेबुडकर सर CEO जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि माननीय मोहन दहीकर सर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग हे उपस्थित राहणार आहेत। तरी उद्घाटन सोहळ्यास आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती आहे। आपण जो 2 दिवस ग्रंथ महोत्सव घेतोय त्या ग्रंथ महोत्सवामध्ये आपण जे विविध कार्यक्रम घेणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला 9:30 वाजता ग्रंथदिंडी होणार आहे। ग्रंथदिंडीचा शुभारंभ देसाई वाचनालय येथून होऊन महालक्ष्मी हॉल कुडाळ इथपर्यंत त्याचा प्रवास राहणार आहे। त्याचप्रमाणे दुपारी 12 ते 1 या कालावधीमध्ये दशावतार होणार आहे। ते न्यू इंग्लिश स्कूल देवबाग येथील विद्यार्थी हा दशावतार सादर करणार आहे। नंतर दुपारच्या सत्रामध्ये काही गंगाराम गवाणकर यांच्या साहित्यावर चर्चा होणार आहे। यामध्ये सहभागी श्री हेमंत पाटकर, श्री प्रसाद विश्वनाथ खडपकर, श्रीमती प्रज्ञा नारायण चव्हाण, श्रीमती सोनाली सचिन गोडे हे सहभागी होणार आहेत। त्यानंतर दुपारी 3 वाजता अभिवाचन कार्यक्रम श्रुतिका होणार आहे। यामध्ये श्री प्रफुल्ल वालावलकर, डॉक्टर संजीव आकेरकर आणि श्रीमती वर्षा वैद्य हे सहभागी होणार आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता श्री प्रसाद कुलकर्णी यांचा आनंद यात्रा हा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये वाचन संस्कृती वाढ होण्यासाठी ग्रंथपालांची भूमिका हा परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे। या परिसंवादामध्ये श्री संजय शिंदे, श्रीमती पूनम नाईक, श्रीमती अक्षता सावंत आणि श्री सिद्धेशराव हे सहभागी होणार आहेत। त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शतायू ग्रंथालय यांचा सन्मान सोहळा आणि समारोप कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला उपस्थिती जी आहे ती प्रमुख उपस्थिती अनंत वैद्य सर, त्याचप्रमाणे रमेश बोंद्रे आणि श्री अरविंद शिरसाट सर यांची राहणार आहे। आणि यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी शतायू ग्रंथालय आहेत ती 10 ग्रंथालय आहेत त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। तरी या 2 दिवसीय जो उत्सव होणार आहे या उत्सवास आपण सर्व, तसेच या शहरातील कुडाळ शहरातील सगळे नागरिक, वाचक आणि ग्रंथांवर प्रेम करणारे जे साहित्यिक आहेत आणि सर्व जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे।